मित्रांनो, आज म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आला आहे। जवळपास या योजनेचा 7वा हप्ता हा राज्यातील 92,91,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे। खूप दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा होती आणि आज शेवटी शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपली आणि शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले। परंतु मित्रांनो, राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झालेले नाहीयेत। त्यामुळे बरेचसे शेतकरी निराश झाले आहेत। त्यांना समजत नाहीये की त्यांचा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता त्यांना का मिळाला नाही। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुम्हाला का मिळाला नाही, तसेच तो हप्ता घेण्यासाठी म्हणजेच मिळवण्यासाठी तुम्हाला काय काम करावे लागणार आहे जेणेकरून तुमचा हप्ता लगेच जमा होईल, याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर जर तुम्हाला देखील नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा मिळाला नसेल किंवा नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचे मागचे हप्ते देखील तुम्हाला मिळाले नसतील तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की हे हप्ते तुम्हाला का मिळाले नाहीत, तसेच हे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे जेणेकरून तुमचा हप्ता लगेच जमा होईल, याबाबतच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आता या योजनेमध्ये सरकारकडून सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे। सरकार या योजनेसंदर्भात अधिकच कठोर झाले आहे। त्यामुळे आता या योजनेमध्ये सर्वात मोठा बदल शासनाकडून करण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला 6,000 रुपयांचा हप्ता दिला जात होता। म्हणजेच वर्षातून 3 टप्प्यांमध्ये 6,000 रुपये त्या शेतकऱ्याला दिले जात होते। मात्र आता कुटुंबातील पती आणि पत्नीच्या नावावरती शेती असली तरी देखील केवळ फक्त पत्नीलाच या ठिकाणी या योजनेचा हप्ता म्हणजेच मानधन हे देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे। पतीच्या नावावरती शेती असली तरी देखील त्याला या योजनेचे मानधन हे मिळणार नाहीये। त्यांचे मानधन या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहे। राज्यातील अशा 60,000हून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसलेला आहे। म्हणजेच त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालाच नाही, त्यांचा हा हप्ता रोखण्यात आलेला आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेत केंद्र सरकारने या योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी दिला। याचा लाभ राज्यातील 92,91,000 शेतकऱ्यांनी घेतला। पीएम किसान योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याने भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे, बँक खाते आधार सोबत संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणित करणे या बंधनकारक केलेले आहेत। तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर 2019 पूर्वी जमीन खरेदी असणे आवश्यक आहे। एकाच कुटुंबातील पती पत्नी, मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येईल, इतर सदस्यांना त्याचा लाभ मिळणार नाही। आणि मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे काही नियम आहेत तेच नियम या ठिकाणी राज्यातील नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेसाठी लागू असणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी पती पत्नीच्या नावावरती जरी जमीन असली तरी देखील पतीचा लाभ हा बंद करण्यात आलेला आहे आणि पत्नीलाच या योजनेचा लाभ हा देण्यात आलेला आहे। कुटुंबाच्या व्याख्येनुसार पती पत्नी व त्याच्या 18 वर्षाखालील मुलांसाठी हा हप्ता लागू आहे। मात्र काही कुटुंबांनी पती व पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबांमध्ये जर दोघांच्याही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता या ठिकाणी बंद केला आहे तर पत्नीचा सुरू ठेवला आहे। केंद्र सरकारच्या या नवीन नियमांमुळे राज्यातील 60,000 शेतकऱ्यांना फटका बसला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी झालेली आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा हप्ता नेमका कोणाला मिळाला आहे तर बघा, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, ज्या शेतकऱ्यांची बँक केवायसी झाली आहे म्हणजेच आधार बँक सोबत लिंक आहे, ज्या शेतकऱ्यांचे आपल्या जमिनीचे रेकॉर्ड पोर्टलवरती अपडेट केलेले आहेत, म्हणजे जर समजा तुम्ही जमिनीवरती काही फेरफार केले असतील आणि फेरफार केलेला जो काही 7/12 उतारा आहे तो तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती अपडेट करून घेतलेला असेल, अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता हा आलेला आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता हा मिळालेला आहे, अशा राज्यातील सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचे हप्ते हे मिळालेले आहेत। तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना तो हप्ता मिळवण्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी राज्य सरकारने असा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की आता पती पत्नीमधून फक्त पत्नीलाच या योजनेचा लाभ हा मिळणार आहे आणि पतीचा जो काही लाभ आहे तो या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे। आता महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे मानधन या ठिकाणी रोखण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। परंतु हा हप्ता रोखून धरला असला तरी देखील केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट निर्देश जारी केलेले नाहीयेत। त्यामुळे यानंतर तो हप्ता देण्यात येईल किंवा नाही, तसेच यापूर्वीच्या हप्त्यांची वसुली करण्यात येईल का नाही याबाबतही या ठिकाणी शंका असल्याचे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे।
त्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे। जोपर्यंत केंद्र सरकारकडून याबाबत काही निर्णय होत नाही तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळाला नाही त्यांना याबाबतची प्रतीक्षाही करावी लागणार आहे।